असतील काय सांगत असतात की चांगले मार्क मिळवून तुम्ही यशस्वी व्हाल, पण असं आहे का? असं मुळीच नाही. मग एखाद्याला 90% असतील, हा बघा, एखाद्याला 90% मार्क मिळाले बरोबर, परंतु तो घरामधून बाहेर पडलाच नाही संधी शोधायला, मग त्याला कोण घरात येऊन सांगेल? पूर्वी व्हायचं, पूर्वी जास्त लोक शिकलेले नसायचे, म्हणजे आपले आजी आजोबा असतील तेव्हा लोक जास्त शिकलेले नसायचे, मग त्यामुळे शिक्षित लोकांची गरज भासायची. पण आता असं आहे का रे? आता असं मुळीच नाही. आता आपल्या तुळसणी हायस्कूल मध्ये अशी बरीचशी, आपल्या संगमेश्वर तालुक्यामध्ये बरीचशी हायस्कूल आहे की जिथे 10वीला मुलं पास होतात. पण आता नुसतं पास होऊन चालेल का? नाही. तर आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये असणारी 7वी इयत्ता ग्रॅज्युएशनला येऊन भेटलेली आहे. म्हणजे आता तुम्ही जेव्हा माझ्या वयाचे व्हाल त्यावेळी अत्यंत अवस्था अशी शाळांची, तुम्हाला शाळा रिकाम्या दिसतील. तुम्ही ही शाळा जेव्हा ओपन झाली तेव्हा इथे बरीच मुलं असं ऐकून असाल आता शाळांची संख्या कमी झाली का, मुलांची संख्या कमी झाली का रे? इंग्लिश मीडियम मध्ये मी पण इंग्लिश मीडियमच्या मुलांना शिकवतो, पण मला मराठी मीडियमची मुलं आवडतात. परंतु प्रॉब्लेम कसा आहे, सरकार भरती करत नाही ना, मग त्याच्यामुळे आम्हाला जास्त पगार असेल ते आम्हाला तिकडे धाव घ्यावी लागते. आणि मराठी शाळांमध्ये कसं असतं, आपल्याला ग्रामीण भागातील मुलांना शिकवायचं, मग तिथे पगार शासन देत असतं आणि तो अनुदानितला किंवा त्या तुलनेत इंग्लिश मिडियमला जास्त फी येते मुलांची, त्याच्यामुळे मी इंग्लिश मिडियमला शिकवतो. कळतंय? माझं ध्येय सुद्धा मराठी शाळेला शिक्षक होण्याचंच आहे. परंतु आत्ताचा आलेला काळ बरोबर नसतं, आत्ताचा आलेला काळ, आत्ताची मुलांची असणारी संख्या ही बघता तेवढंच ते नाहीये. काय नाही की ती जे पोषक वातावरण म्हणतो, म्हणजे झाडाला वाढण्यासाठी ज्या पद्धतीने सूर्यप्रकाश लागतो तसा आता नाही. परंतु मी जे घेतलेला, परंतु त्या परिस्थितीमुळे सुद्धा मी आनंदी आहे का? कारण मला संधी मिळते आणि त्याचं कारण मी घेतलेला विषय. कळतंय? तुम्ही काय शिकता याच्यापेक्षा विषय कुठला निवडता याच्यावरती अवलंबून आहे. आता मराठी विषय वाईट आहे का? नाही. गणित विषय वाईट आहे का? नाही. विज्ञान विषय वाईट आहे का? नाही. परंतु आपल्याला सगळ्यात जास्त कुठल्या विषयाची भीती वाटते? इंग्रजी, गणित आणि विज्ञान. पण जास्तीत जास्त आपल्याला गणित म्हटलं की कठीण वाटतं. अरे पण मला सांगा, सकाळी उठल्यापासून आपण सगळ्यात जास्त वापर कुठल्या विषयाचा करत असतो? तो म्हणजे गणित. ओके, सकाळी आई आपल्याला डबा करून देते, त्यानंतर आपण सहज विचारतो किती रे तुम्ही, म्हणजे आईला सहज विचारतो आई किती चपात्या दिल्यास, आई सांगते 3, 2 काय असतील त्या दिल्या. ओके, म्हणजे आपल्याला एका अंकामध्ये काय येतं? उत्तर मिळतं. त्याच पद्धतीने तुम्ही बघा, संख्यांची स्थानं असतील, त्यानंतर वेगवेगळ्या भौमितिक आकृत्यांचं इथे चित्र काढलेलं आहे, त्याच्यानंतर तो तुम्हाला एक्सपेरिमेंटल लर्निंग दिलेलं आहे, म्हणजे वेगवेगळे आकार आहेत ना त्याच्यामध्ये. कळतंय? हे आता मी जेव्हा मराठी शाळेत शिकलो तेव्हा असं काहीच नव्हतं, फक्त 4 भिंती असायच्या. परंतु आता मराठी शाळांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या सोयी सुविधा आल्या आहेत, त्याचा तुम्ही वापर करून घेतला पाहिजे. वेगवेगळ्या काही बघा, आता तुम्ही एक झाड लावलं असेल घरी, सोबत एक आई होती बरोबर, आणि त्याचा फोटो असेल, तो सरांनी तुम्हाला काय सांगितलं असेल का? कारण तुम्हाला वृक्ष लागवडीविषयी माहिती मिळावी, हा सरकारचा उद्देश आहे. कळतंय? आणि हे मी रत्नागिरीतल्या इंग्लिश मीडियमला शिकवत होतो, तिथं मला मुलं कुंडीचे फोटो पाठवत होती. कळतंय? मग गावामध्येच हे आपण करू शकतो आहे वेळ. कळतंय? ज्या ठिकाणी माती आहे त्या मुलांनी कुंडीचे फोटो पाठवले नाही, पण ते तसं अयोग्य आहे. कळतंय? म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की शहरातली मुलं हुशार असतात का? नाही. गावातली मुलं ड असतात का? नाही. कळतंय? आतापर्यंत झालेले जेवढे समाज सुधारक आहेत, क्रांतिकारक आहेत, कळतंय? हे सगळे मराठी शाळेतलेच. कळतंय? परंतु काय झालं, जसं जसं आधुनिकीकरण झालं, इतिहासात तुम्ही उत्क्रांती वगैरे शब्द ऐकले असाल, तसं बरोबर ना, उत्क्रांतीमध्ये हळूहळू होत गेलेला बदल. पूर्वीच्या माणसाला सेफ्टी होती, आता मला सेफ्टी आहे नाही, आता आपल्याला कोणाला सेफ्टी नाही. मग आपण जर डोक्याचा वापर कमी केला तर कालांतराने आपलं डोकं जाईल. मग कसं दिसेल विदाउट डोक्याचा माणूस? कळतंय? म्हणून आपलं जो अवयव तुम्ही वापरत नाही ना, जो अवयव तुम्ही वापरत नाही तो अवयव निकामी होतो, असं उत्क्रांती सांगते. कळतंय? सेफ्टीचा वापर कमी केला तर सेफ्टी नाहीशीच झाली. कळतंय? सो डोकं आहे आपल्याला देवाण दिलेलं, आपला कम्प्युटर म्हणजे आपलं डोकं, तेच आपल्या सोबत आहे. कळतंय? काही मुलं क्लासला जातात, काही मुलं क्लासला जात नाही, परंतु कोण यशस्वी होईल आपल्याला सांगता येत नाही. मग प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग अभ्यास करताना कोणकोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगेन. कळतंय? हे जर तुम्ही फॉलो केला तर तुम्ही 100% पुढे जाल. कोणत्याही क्लास काढण्याची गरज नाही,
कळते, फक्त मार्गदर्शनाची गरज आहे. आपल्याला येते मग शिक्षकांना उलट बोलायचं नाही. शिक्षक हा आपला गुरु आहे. ओके. सो बघा, मी अभ्यास करताना तुम्ही काय काय लक्षात ठेवायचे हे मी तुम्हाला सांगेन. सर्वप्रथम मी माझं तुम्हाला क्वालिफिकेशन सांगतो आणि त्याच्यानंतरच तुम्हाला हे करून देतो. बघा, मी एमएससी फिजिक्स केलेलं आहे. एमएससी फिजिक्स आहे माझं. त्याच्यानंतर मग नुसतं एमएससी फिजिक्स केलं, कळतं. एमएससी फिजिक्स वरून शिकवायला गेलो, कळते. मग मुलं कशी कोरकर असतात तुमच्यासारखी. मग मुलं माझी पिटकी घ्यायची, कळते. मला समजायचं नाही मुलांची, मग मी चिडायचो, कळते. त्या वगैरे मारायचो मुलांना. मग तसं काय सिस्टीमला ते चालत नाही. मग मला एक सर म्हणाले बीएड करून टाक, कळते. मग त्यानंतर मग मी बीएड केलं. बीएड केल्यानंतर मला काय प्राप्त झालं मला सांगा. बीएड केल्यानंतर मला एक शैक्षणिक जी पार्श्वभूमी आहे त्याच्याविषयी माहिती मिळाली. ओके. म्हणजे सांगायचं काय, तुमच्यामध्ये जर कोणाला शिक्षक व्हायचं असेल, तुम्हाला बेसिक जे तुमचं क्वालिफिकेशन आहे त्याच्यापेक्षा सुद्धा बीएड इंटरेस्टिंग आहे. आता बीएड हे इंटरेस्टिंग आहे असं म्हटलं जातं, परंतु डीएड हे सर्वात इंटरेस्टिंग आहे. बघा, जरी बीएड ही मोठी डिग्री असली तरी सगळ्यात इंटरेस्टिंग डिग्री डीएड आहे, डिप्लोमा इन एज्युकेशन. आणि हे बॅचलर इन एज्युकेशन, कळतंय. म्हणजे हे सुद्धा ग्रॅज्युएशन प्रमाणेच आहे. आणि हे तुमचं तुम्ही कशातही करा, मराठी करा, इंग्लिश करा, काय करा. म्हणजे माझे एमएससी फिजिक्स आहे, म्हणजे तुम्ही न्यूटनचे लॉ वगैरे शिकता की नाही, न्यूटनचे नियम, त्याच्यानंतर बल, बरोबर, दाब, या संकल्पना शिकता ना. परिसर अभ्यास 1, परिसर अभ्यास 2 हे भाग शिकता की नाही. सूर्य, त्या सूर्याला ग्रह, सूर्यामध्ये असणारे ग्रह, आपली पृथ्वी माला, कळतंय. असे वेगवेगळे आहेत ना संदर्भ, ते आहे. आता फिजिक्स हे थोडं डीप आहे, 11वी सायन्सला असतं ते, कळतंय. आणि एमएससी फिजिक्स म्हणजे तुम्ही सायन्स घ्या, 10वी नंतर तुम्ही सायन्स घ्या, कळतंय. कारण आत्ताचं जे जग आहे हे सायन्स वर चाललेलं आहे. सायन्सला जरी आपण पास झालो तरी तुम्ही सायन्स रिलेटेड कोर्स करू शकता. ओके. आणि सायन्स केलेला माणूस कोणत्याही फील्ड मध्ये जाऊ शकतो, बरोबर आहे. आता मी तुम्हाला अभ्यास करत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात मी बघा. मी काय आधी सर्वप्रथम माझं क्वालिफिकेशन काय आहे, एमएससी फिजिक्स आहे. एमएससी फिजिक्स म्हणजे मी 10वी नंतर 2 वर्ष 11वी सायन्स केलं, नंतर 3 वर्ष बीएससी केली, 2 वर्ष एमएससी केली, 2 वर्ष बीएड केलं आणि आता मी डीएड करतोय. डीएड मी अपियर आहे. डीएड काय आहे, अपियर. अपियर म्हणजे काय, डीएड ला मी फक्त प्रवेश ठेवलेला आहे, कळतंय. आणि त्यानंतरची एक डिग्री आहे पुढे डीएसएम. डीएसएम म्हणजे काय, डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट. याचा अर्थ काय, म्हणजे समजा शाळेमध्ये 2 शिक्षक आहेत, एक शिक्षक नसेल, कुठल्या तरी कामासाठी बाहेर गेलेले असतील सर, तर मग शाळेचं व्यवस्थापन करावं लागतं. ते शालेय व्यवस्थापन म्हणजे डीएसएम, कळतंय. हे का, आता एक इंटरेस्ट आहे म्हणून त्या गोष्टी मी करतोय, कळतंय. तुम्ही तुमच्या पद्धतीने शिक्षण घेऊ शकता, असं बिलकुल नाही की तुम्हाला आवडेल ते तुम्ही शिका. मी तुम्हाला सांगितले माझं क्वालिफिकेशन आहे. त्यानंतर बघा, मी आधी कुठे कुठे टीच केलेलं आहे किंवा आधी कुठे शिकवलेलं आहे ते मी तुम्हाला सांगून ठेवतो. बघा, सुरुवातीला मी आधी अहमदनगर आहे. अहमदनगरचं काय रे वैशिष्ट्य, अहमदनगरचं काय वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रामध्ये किती तालुके आहेत, महाराष्ट्रामध्ये 355 तालुके आहेत. महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत, 36 जिल्हे आहेत. त्या 36 जिल्ह्यामधला एक जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर. आणि अहमदनगर हा क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा असलेला जिल्हा आहे. आणि अहमदनगरला विहिरींचा जिल्हा असं ओळखलं जातं. विहिरी जास्त आहेत अहमदनगर. तुम्ही अण्णा हजारे नाव ऐकलंय, हे अहमदनगरचे, कळतंय. अण्णा हजारे अहमदनगरचे आहे, समजतंय. तुमच्या वाचनामध्ये येईल की ग्रामपंचायतीचे नियम वगैरे आहेत ना, त्याचं शोधण्याचं काम आहे आरटीआयच्या, ते अण्णा हजारेनेच काढलेले आहे, कळतंय. तुम्ही युट्यूबला वगैरे सर्च करून बघू शकता. तिथे मी 1 वर्ष टीच केलंय. त्यानंतर सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे आहे, तिथे 1 इयर केलंय. त्याच्यानंतर मागजण सरळ आहे, मागजण नाव ऐकलंय, बरं आरवली ऐकलंय, संगमेश्वर ऐकलंय. पासून जाऊ, संगमेश्वर आपला तालुकाच आहे, कळतंय. त्यापासून त्यानंतर मी मंदार एज्युकेशन सोसायटीला बीएड केलं, तिथे मी शिकवलंय सिनियरला वगैरे, कळतंय. आणि आता मी त्या इंग्लिश मिडियमला शिकवतोय, पुष्कळ इंग्लिश मिडियम स्कूल खेळची गाडी. आणि मला ही आवड आहे, कळतंय का. मला एक आवड आहे, इंटरेस्ट आहे. काम कधी नुसतं पैशांसाठी नाही करायचं, कळतंय. यस ऑर नो, अरे होय का नाही. आपल्याला शांततेने झोप लागली पाहिजे ना. बघा तुम्ही एखाद्या दिवस आपल्याला झोप नाही लागली आजारी असल्यावर, मग आपल्याला कसं दिसतं वाटतं रे,
चिडतो आपण लगेच. हा आणि एखाद्या वेळी चांगल्या वेळी झोपलोय आणि सकाळी उठलोय, फ्रेश वाटतं की नाही? हा समजा शिमगा आहे आणि शिमग्यामध्ये शाळा भरली, कसं वाटेल? वाईट वाईट वाटेल, येणारच नाही तुम्ही शाळेत, कारण कोकणात आहोत आपण. आणि कोकण हा शब्द कसा आला? भगवान परशुरामाच्या आईचं नाव कोकणी होतं, कळतंय? हा येस ऑर नो? म्हणून Yes. कोकणी हा शब्द प्रयोग वापरला जातो. भगवान परशुराम होते ना, चिपळूण जर तुम्ही गेला असाल डेरवण जवळ शिवशाही आहे, तिथे परशुरामाची वगैरे एखादी मूर्ती असेल तर चिपळूणच्या पट्ट्याला परशुरामाचा भाग म्हटला जातो. त्याच्या आईचं नाव कोकणी होतं, कळतंय? म्हणून कोकणी असं म्हटलं जातं. ओके, समजा आता पुढच्या महिन्यात श्रावण सोमवार आहे, श्रावण सोमवारी शाळा 5 वाजेपर्यंत भरली, चालेल? तसं कधी होणारच नाही, कारण सुट्टी असते, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही येणार पण नाही, कळतंय? मे महिन्यात शाळा भरली, चालेल? नाही, हा तर येणारच नाही अजिबात, कळतंय? म्हणजे याचा अर्थ काय? तुमच्या वयोगटाला अनुसरून ते सगळं ठेवलेलं आहे, कळतंय? ज्यावेळी शासन अभ्यासक्रम तयार करत असतं त्यावेळी त्याचा पूर्णतः काय केलेला आहे? अभ्यास केलेला आहे. फक्त इंग्लिश मिडियमचं काय आहे? इंग्लिश मिडियम हे शहरामध्ये आहे, ओके? त्याचा जर उपभोग जे कोण शिकत असतील त्यांनी तसा केला, पण मी अजूनही शिकवताना बघतोय की इंग्लिश मिडियम मध्ये इतकी डम मुलं आहेत की ती मराठी मिडियम मध्ये सुद्धा बसण्याच्या कॅपॅसिटीची नाही, त्यांना बेसिकच काय येत नाही. वाय? काय रे असं? कारण इंग्लिश मिडियम मध्ये एक शिक्षक हा कायमस्वरूपी नसतो, ओके? कायमस्वरूपी शिक्षक तिथे नसतो. म्हणजे विज्ञानला 2026 मध्ये मी आहे, मला दुसरी संधी मिळाली, मी दुसरी शाळा जॉईन करणार, कळतंय? परत तिसरा येणार, म्हणजे प्रत्येकाची शिकवण्याची शैली आहे ती वेगवेगळी असेल, ओके? आणि शिक्षणावरती शिकवणं हे अवलंबून नसतं. एखादा 10वी झालेला माणूस सुद्धा चांगल्या पद्धतीने शिकवू शकतो, कळतंय? तुमच्यामध्ये एखाद्याला गणित आवडत नसेल पण तो इथे येऊन चांगल्या पद्धतीने बोलू शकतो. जो अभ्यासामध्ये हुशार आहे तो इथे आल्यानंतर त्याला कापडच बोलते आहे, त्याला काही समजतच नाही. या सर्व असं होतं ना रे? हा, मग म्हणजेच काय की प्रत्येकाकडे एक वेगळं कौशल्य आहे, कळतंय? कोणाला बोलण्याचं आहे, कोणाला ढोलकी वाजवण्याचं असेल, कोणाला गायनाचं असेल, बरोबर ना रे? आपल्याला जे आवडतं तेच करायचं, म्हणजे तो प्रश्न येणार नाही. अरे yes or no? एखाद्याला ड्रायव्हिंगची आवड असेल तर त्यातला तुम्ही एक्सपर्ट व्हा, बरोबर? पण असं एक्सपर्ट व्हा की साधारणतः तुमचं त्याच्यामध्ये नाव झालं पाहिजे, ओके? येस ऑर नो? मोबाईल बोलण्याची आवड असेल मग तुम्ही इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग घेता. म्हणजेच काय की अभ्यास करताना बघा, अभ्यास करताना काय करावे हे फक्त तुम्ही मुद्दे लिहून घ्या. अभ्यास करता लिहून द्या, अदरवाईज तुमच्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता, कळते? एकाने लिहा, आधी ती 5वीतली आहे ती लिहून घ्या आणि मग तू बाकीच्यांना दे, किंवा तुम्ही यातलं ते झाले. बघा, अभ्यास करताना काय करावे? अभ्यास करताना